आम्ही आलो आहोत भोवरी आहेत आणि भोवरी आहेत प्रचंड गर्दी आहे सगळे इकडे। आर्यन दादांनी गाडी लावली आहे इकडे। अरे का नमस्कार सर्वांना, जय शिवराय। तर आता आम्ही चाललो आहोत सिटीमध्ये। ॲक्च्युली सिटीत खूप दिवसांनी आर्यन दादा म्हटलं आपण सिटीतून पतंग खरेदी करू चल करून, मग पतंग घेण्यासाठीच आम्ही सिटीत चाललो आहे आणि थोडीशी अजून शॉपिंग करायची आहे। तर चला ब्लॉग कंटिन्यू करा आणि आम्ही कुठे कुठे जातोय ते सगळं दाखवतो तुम्हाला। परत कुठल्या पतंगाच्या दुकानात जातोय आणि काय काय शॉपिंग करतोय ते सगळं दाखवतो। तर चल आम्ही आलो आहोत भोवरी आहेत आणि भोवरी आहेत प्रचंड गर्दी आहे सगळे इकडे हळदी कुंकाच्या सामानासाठीच आलेले आहेत। हळदी कुंकाचं वाहन तिथे मिळत असल्यामुळे इतकी गर्दी आहे। आणि आता आम्ही बघतोय जिथे तिथे जय श्रीरामचे झेंडे पण मिळतात आहेत आणि 26 जानेवारी जवळ आल्यामुळे इथे तिरंगा पण खूप बघायला मिळतोय। इथे बघा तुम्हाला दाखवते, वाहन वाटायला बोलेल ते वाहन इथे मिळेल तुम्हाला आले की। गर्दी तर खूप आहे इकडं, दिवे बिवे सगळे आहेत बघा। हे पण पाट छान आहे, सगळे दिवे ते सगळे तिकडे। गजरे तिकडे। ट्रॅफिक तर खूप आहे बघा। आम्ही पतंगी तर घेतल्या पण विसरून गेलो व्हिडिओ करायचा आणि आता आम्ही चाललोय मंडईतून आणि घराच्या दिशेने चाललोय। आता तुळशीबाग आलेला आहे, तुळशीबागेतून चाललोय आणि झालं असं की तिकडे गेलो पतंग घ्यायला आणि ते पतंग बघण्याच्या नादात आणि घेण्याच्या नादात आम्ही विसरून गेलो व्हिडिओ करायचे। आम्ही चितेबंधू चौकात आलेलो आहोत। इथे बघताय तुम्ही किती गर्दी आहे। इथे काय आहे, संक्रांत असल्यामुळे ना सगळे इकडे खरेदी करायला किंवा काहीतरी असं संक्रांतीमुळे कसं आहे पाहुणे वगैरे हळदी कुंकू बोरनान यासाठी खरेदीसाठी येतच असतात सगळे, त्यामुळे तुळशीबागेत आणि मंडईत खूप गर्दी होते। ॲक्च्युली आलो आहोत आता, माझी फ्रेंड आहे मनीषा म्हणून इथे, तिचं ऑफिस आहे, तिच्याकडे आलो आहोत। तर बघू आता ती भेटते का, ऑफिसला आहे का, आम्ही तिला सरप्राईजच देतोय। तर चला बघू। आर्यन दादांनी गाडी लावली आहे इकडे। संपलं अरे डोक्यात कशाला मारतोय येड्या। अरे का चुप मी तर इथे आहे। डास होतोय वाटतं, तू मारून जातोय माहिती। मी कशाला मारून जाऊ, डोळे मी धरले तर मी बघा कुठे आहे। कोण येणार आता? हा? नाही ना तुला काय आठवण येत नाही ना? मेसेज बघ, मेसेजच पाहिलाय नाही। नंबर माझ्याकडे येतो, माझ्याकडे येतो नंबर। नंबर माझ्याकडे। ही इतकी आगाऊ आहे ना, एक तर येत नाही भेटत नाही आणि हाताहून जास्त। काय झालं? मी काय केलं? मागच्या वर्षी येणार होते। मी ना आता खरं लागतं मला खेडेकरकडे यायचं आहे बघा, तेव्हा भूक पडलेली आहे। नाही मला सांग किती भांडू आता मी तुझ्या। हो ही बघा ही कुठली डिलिव्हरी, हे बघा ऍड्रेस बघा, बेनकर वस्ती धायरी। ही कुठले खेडेकर नगर इंडस्ट्रियल, हे बघा खेडेकर इंडस्ट्रियल। 2 मिनिटं कधी येणार आहेस तू ते सांग। ते नको दाखवू मला।
एक 2 मिनिटं कॉल कर. तेच सांगतो. घासाने तुम्हाला मी इकडे येणार मी तिकडे येणार. वर्ष झालं, दुसरं तिसरं वर्ष आहे बोलून. हो. हे मागच्या वर्षीच येणार होतो ना आम्ही. तू एकटीच आली होती मला हळदी कुंकाला त्याच्या मागच्या वर्षी सांगितलं होतं तर तो आलाच नव्हता. 3 वर्ष झाली. 2 वर्ष. दोन एक वर्ष मागच्या झाली. वर्षी झालते ना हळदी कुंकाला. मागच्या वर्षी झालते. आणि त्याच्या मागच्या वर्षी पण सांगितलं होतं का ह्याने मला आहे ना चकमा दिली होता तू दोघांनी. हे गणपतीला येणार. हा मग गणपतीला येणार होते. नाही एकदा येणार फक्त ते मॅडमने सांगितलं कोणतरी गेले आम्ही गेले तिकडे काहीतरी सांगितलं होतं मला. मी गेले साताऱ्याला मी गेले नाही. हा ही साताऱ्यात गेली होती. साताऱ्यात गेले नाही साताऱ्यात जातो म्हणून जाणार सांगितलं म्हणून गेलो सांगितलं आणि गेले कॅन्सल झालं. कॅन्सल झालं. हा. कशी आहेस? एकदम मस्त. यातलं माझी आठवण बिटवण नाही. मैत्रीण म्हणून काय? कशाला कुठलं यायचं वेडा बाबा. मला किती आठवण येते माहिती का तुला? हा? यायचं ना. व्हिडिओ बघत राहते सगळं बघत राहते पण माझ्याकडे भेटायला येत नाही. मला यावं लागतं दरवेळेस हिला भेटायला. चला आता आपण मनीषाकडनं निघालोय. काय मनीषा बाय ये घरी आता तू. हा नक्की नक्की नाही आली तर काय करायचं हिला? पकडून ये. पकडून नाही उचलून न्यायचं. खूप असं आता जवळजवळ आम्ही 3-4 महिन्यांनी भेटलो आहे ना. मनीषा 3-4 महिन्यांनी भेटलो. माझी पण तब्येत बरी नव्हती त्यामुळे मी पण येत नव्हते हिच्याकडे. आणि आज खूप बरं वाटलं. बरं म्हणजे मनच हलकं झालं. मनच हलकं झालेलं आहे असं पूर्ण. नाहीतर आमचं पान पण हलत नाही एकमेकींशिवाय. ठीक आहे चला आता जाऊ मग ये घरी. हां बाय. चला आता आपण आलोय घरी आणि घरी येताना आपण आणलाय वडापाव. तर बघा मी तुम्हाला दाखवते. हे बघा वडापाव आणलाय येताना आणि आर्यनदादा पण वडापाव खात बसलाय. हे बघा ताशू आली. ताशू काय खायचं बाळा तुला? ताशू दिसते का ताशू? हा हा म्हणती. आणि आता आपण घरी आलोय. आता चला पुढची कामं करायची राहिली. हा हा मेन गोष्ट राहिली ना पतंग दाखवायची. आर्यनदादा म्हणतो पतंग दाखव ना. पतंग आणली आहे तर थांबा सरळ करून दाखवते. आम्ही किती पतंगे आणलेत. पतंग आणली आहे असे पतंग घेऊन आलोय. आणि आता ह्यांची मजा आहे. हे आता उद्यापासून पतंग उडवणार कारण आज खूप उशीर झाला आहे. बघा बाहेर अंधार पडलाय. आम्ही गेलो होतो सकाळी 11 वाजता. आलोय आता सगळं भेटून फिरून आता खूप दमलोय. आता वडापाव खातो. तर चला आता हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. पण त्याआधी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की हा व्लॉग कसा वाटला. आता हा व्लॉग मी इथेच एंड करते. व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.